आपण हक्कान सांगतोय बदल घडवले, कोण काय बोलायचं ते बोलून दे. 1.5 वर्षापूर्वीची परिस्थिती बघा आणि आज फक्त परिस्थितीतला बदल बघा. निश्चितपणे सांगू शकतो आम्ही बदल घडवले. आम्हाला कोणाला सांगत जायची गरज नाही. विषय आला तर त्या बदलात आम्ही ठामपणे आम्ही सांगण्याचं एवढं कार्य केलेलं आहे. बदल घडतायत, घडवायची ताकद फक्त पाहिजे. आणि वारसांना वारंवार सांगतो आणि तरुण वारसांना की बास करा. नक्की ज्यावेळी आपल्या एखाद्या घरावर संकट येते, कारण गिरणी कामगार हे आपले कुटुंब आहे, हे आपल्या कुटुंबावर आलेलं संकट आहे, त्यावेळी आपण शेजाऱ्याच्या घरात काय चाललंय इकडे लक्ष देत नसतो. पहिल्यांदा आपण आपलं कुटुंब बाहेर कसं काढू याच्यावर विचार करत असतो. ही सत्यता हा निसर्ग नियम आहे. त्याच्यामुळे त्या पद्धतीने आपल्याला दुसरं पाहिजे दुनियेत काय चाललंय याच्याशी घेणं गेलं नाही. जोपर्यंत मला माझा अधिकार मिळत नाही तोपर्यंत मला दुनियेत काय चाललंय त्याच्याशी घेणं गेलं नाही ह्या भावनेने वागलं पाहिजे. तिकडे ते मोदी काय बोलले, राजकारणाचं काय चाललंय ह्याच्यावर जास्त चर्चा होत असते. अरे पण गिरणी कामगारांवर चर्चा करा. गिरणी कामगार एकत्र कसा येईल, गिरणी कामगारांना एकत्र कसा आणला जाईल ह्याच्यावर विचार करा ना. आज आपण ही संख्या दाखवतो, आज एकत्र येते, कोणीतरी विचार केला, कोणतरी पुढे आलं म्हणून लोक जमतात ना. पण तसा प्रत्येकाने जर विचार केला तर निश्चितपणाने त्याच्यात बदल घडतील. आम्हाला आमचं घर नको आहे, तर आम्हाला एक स्मारक हवं की आमचे पूर्वज वारले त्यांच्यासाठी एक न्याय हवा. हा 45 वर्ष या न्यायासाठी आम्ही झगडतोय. आम्ही हे घेऊनच राहणार. काही झालं कोणी झालं आम्हाला अडवू शकत नाही, कारण की आम्ही ठरवलं आता या मैदानात उतरणार. जर ते आमच्या पाठी उभे राहिले नाही तर आम्ही सुद्धा त्यांच्या पाठी उभे राहणार नाही. आणि हे सरकार सुद्धा आम्ही पाडण्याची आणि पुढे उभारण्याची आम्ही हिंमत ठेवतो. आणि इथून पुढे आम्ही आमचं जे घर आहे ते मिळूनच ठेवणार. आणि इथून हे सगळं काही आमच्या पदरात पाळूनच ठेवणार. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकनाथराव शिंदे साहेबांना आम्ही या माध्यमातून एक विनंती करू. तुम्ही दिलेला एक शब्द आहे, नक्कीच तुम्ही नेहमी बाळासाहेबांचं स्वप्न म्हणतं, तर बाळासाहेबांचं हेही स्वप्न होतं की गिरणी कामगाराला, माझ्या गिरणी कामगाराला, मुंबई घडवणाऱ्याला, ज्या हाताने ही मुंबई उभी केली त्या गिरणी कामगाराला मुंबईमध्ये घर द्यावं ही बाळासाहेबांची इच्छा होती. खऱ्या अर्थानं तुम्ही जर आज बाळासाहेबांचं नाव घेत असाल आणि बाळासाहेबांचे अनुयायी, बाळासाहेबांचे विचार पुढे नेणारे समजत असाल तर नक्कीच गिरणी कामगारांचा विचार हा तुमच्याकडून तरी आम्ही अपेक्षा ठेवतो आणि तो तुम्ही पूर्ण कराल अशी आम्हाला एक अपेक्षा आहे.